सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दक्षिण सोलापूर तालुक्यात तेलगाव भीमा येथे झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। भाग्यश्री बसवराज कोळी, सर्वजण राहणार तेलगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत चंद्रकांत कोळी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पती बसवराज आडप्पा कोळी, शिवानंद कोळी व गजानन कोळी, सर्वजण राहणार तेलगाव या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तेलगाव येथील आरोपीचं भाग्यश्रीसोबत 2014 साली विवाह झाला होता। त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी 2 अपत्ये आहेत। मागील 2 वर्षापासून आरोपीचे कुटुंब शेतात राहत होते। काही दिवसांपासून सासरवाडी लोणी येथे जाऊन आरोपी हा पत्नी काही काम करत नाही, ऐकत नाही, नेहमी भांडत असते हा सांगत होता। तसेच ती कोणासोबत तरी फोनवर बोलते, भिडते असे सांगत तिच्यावर संशय घेत होता। त्यामुळे त्यांच्यासारखी भांडणं होत होती असे फिर्यादीमध्ये नमूद केले असून 22 जून रोजी आरोपी पतीने फिर्यादी मेहुण्याला तेलगाव येथे बोलवले। त्याने तुझी बहीण भाग्यश्रीचे चारित्र्य सांगितले नाही, तिचे निंबर्गी येथील एका व्यक्तीसोबत संबंध असून तिच्याकडे मोबाईल आहे, मागितले असता ती मोबाईलबाबत काही सांगत नाही, तिच्याजवळ मोबाईल काढून घे असे सांगताच त्याने तिच्याकडे मोबाईल काढून दिले। रविवारी 23 जून 2024 रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर आरोपीने डोक्यामध्ये दगड घालून झोपेत असलेल्या पत्नीचा खून केला। याची माहिती लोणी येथे लहान भावाला दिली। त्याने फिर्यादीची माहिती घेतली व या घटनेनंतर फिर्यादी व आईवडील आणि या भावांचा माहिती घेऊन तेलगावकडे निघाला। दरम्यान आरोपींनी मयत भाग्यश्रीवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात आले। अधिक तपास मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।